युक्रेन आणि रशिया दरम्यान त्वरित शांतता प्रस्थापित व्हावी या भूमिकेचा पुनरुच्चार करत त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना ग्वाही. युद्धकाळात मानवीय दृष्टिकोनातून युक्रेनला भारतानं सर्व मदत पाठवली. युद्धाच्या तणावाच्या काळात युक्रेन भारताचे संबंध चांगले राहणं दोन्ही देशाच्या परिपक्वतेचं निदर्शक, पंतप्रधानांचं प्रतिपादन. भारत आणि युक्रेन दरम्यान कृषी, अन्न प्रक्रिया, सांस्कृतिक क्षेत्र अशा 4 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. चांद्रयान-3च्या यशस्वी मोहिमेच्या स्मरणार्थ देशात आज पहिला अंतराळ दिवस साजरा. भारत मंडपम इथं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम. येत्या 10 वर्षात भारताची अंतराळ अर्थव्यवस्था 5 पटीनं वाढेल. अंतराळ विभागाचे राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला विश्वास. राज्यात लाडकी बहीण योजना राबवू आणि महिलांना सुरक्षित वातावरणही देऊ. नाशिक इथल्या महिला सक्षमीकरण कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही. महिलांची सुरक्षा हा कायदा सुव्यवस्थेसह सामाजिक प्रश्नही आहे असं सांगत यावर जनजागृतीची गरज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली व्यक्त. राजकीय पक्षांना बंद पाळण्यास मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी नाही. बंद मागे घेत मवियाचा काळ्या फिती लावून शांततेनं आंदोलन करण्याचा निर्णय. 17 वर्षांखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताची महिला कुस्तीपटूंची 4 सुवर्णपदकांची कमाई. आणि नेपाळ इथं काठमांडू ते पोखरा मार्गावर पर्यटकांची बस कोसळून झालेल्या अपघातात महाराष्ट्रातल्या 14 जणांचा मृत्यू. राज्य सरकारकडून मदतकार्य सुरू.